नमस्कार. ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण जीवशास्त्र टॉपिकला सुरुवात केलं होतं की जीवशास्त्राच्या विषयाला अनालिसिस करायला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आतापर्यंत आपण सात टॉपिकचं अनालिसिस केलं होतं. यामध्ये आपण सुरुवातीला जीवशास्त्राची ओळख पाहिली होती, नंतर पेशी पाहिलं होतं, नंतर ऊती पाहिलं होतं, त्यानंतर मानवी पचन संस्था पाहिली होती, मानवी पचन आपण पोषद्रव्ये पाहिले होती आणि पोषद्रव्यानंतर आपण जीवनसत्वे ह्या टॉपिक याच्या आधी आपण अनालिसिस केलं होतं. ठीक आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपण जीवशास्त्रातील पुढील टॉपिक तो म्हणजे श्वसन संस्था. मानवी श्वसन संस्था कशी असते, मानवी श्वसन संस्थेचा अनालिसिस आपण आताच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे. आता त्या लेक्चरचा जर विचार केला तर मानवी श्वसन संस्था तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या परीक्षेला प्रीला एखाद्या मार्कासाठी असा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. त्यामुळे आताच लेक्चर सुद्धा तुमच्या प्री परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणतो स्पर्धा परीक्षेच्या सर्व एक्झामच्या, त्यामध्ये रेल्वेच्या असून देत किंवा कोणतीही, त्यामध्ये एसएससीच्या एक्झाम असून देत किंवा त्यामध्ये ज्या एखादी फॅकल्टी म्हणजे बायोबेस कोणत्याही एक्झाम असून दे, सर्व एक्झामसाठी जीवशास्त्र हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व एक्झामसाठी हे लेक्चर खूप उपयोगाचं आहे. तुम्हाला सर्व परीक्षेलाही उपयोगी ठरू शकतं. आताच्या लेक्चरमध्ये तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे फॅक्टर सुद्धा तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेला ते हे लेक्चर खूप उपयोगी पडू शकतं. त्यामुळे आताचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतील. तर चला आताच्या लेक्चरला सुरुवात करूया. आताच्या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहे की मानवी श्वसन संस्था. मानवी श्वसन संस्था हा टॉपिक सुरुवात करण्याच्या आधी सुरुवातीला एक आपण बघूया की सजीवांचं श्वसन म्हणजे काय. सजीवांचे श्वसन. ठीक आहे. आता श्वसन हे सजीवांमध्ये असू शकतं, निर्जीव किंवा ज्याच्यामध्ये जीव नाही अशा गोष्टी कधीही श्वसन करू शकत नाही. ठीक आहे. मग सजीवांच्या श्वसनमध्ये श्वसनाच्या कोणकोणत्या पद्धती असतात. ठीक आहे. सजीवांचं श्वसन म्हटलं की त्यामध्ये पहिला सुरुवातीला श्वसन म्हणजे नेमकं काय हे पहिला व्याख्या बघा. सजीवांचं श्वसन आपण नंतर पहिला सुरुवातीला श्वसन म्हणजे नेमकं काय हे पहिला समजून घ्या. ओके. श्वासोच्छ्वास आणि श्वसन यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. आपण पुढे ते अनालिसिस करणार पण आहोत की श्वास म्हणजे नेमकं काय, श्वासोच्छ्वास म्हणजे नेमकं काय आणि श्वसन म्हणजे नेमकं काय. तर सुरुवातीला श्वसन ह्या शब्दाचा अर्थ पहिला व्यवस्थित समजून घ्या की श्वसन शब्दाचा अर्थ काय होतो की सजीव काय करत असतात, वेगवेगळे पोषद्रव्ये सेवन करत असतात. ठीक आहे. पोषद्रव्य म्हणलं की कोणत्या गोष्टी येतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यामध्ये कार्बोदके येतात, प्रथिने येतं. ठीक आहे. त्यानंतर मेद पदार्थ येतात, जीवनसत्व येतं, पुन्हा क्षार येतं, पुन्हा पाणी येतं. ह्या सर्व गोष्टी आपण सेवन करत असतो, ह्याला पोषद्रव्य म्हणतात. आपण एखादा पदार्थ सेवन केला, एखादं पोषद्रव्य घेतलं तर पोषद्रव्य काय होतं, आपल्या लहान आतड्यामध्ये त्याचं शोषण होतं, त्यालाच म्हणतात सात्मीकरण. ठीक आहे. आपण जे पदार्थ सेवन करतो ते काय होतं, सात्मीकरण होतं. ठीक आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्याचं शोषण होतं आणि शोषण झाल्यानंतर आपण कोणतेही अन्न पदार्थ सेवन केलं तर ते कशा फॉर्मॅटमध्ये असतात, तर जे जटिल फॉर्मॅटमध्ये असतात त्यालाच आपण स्टार्च असं म्हणतो. ठीक आहे. आपल्या शरीराची पचन संस्था अशी असते की ते स्टार्चचं सुरुवातीला जे काय असतं पॉलिसॅकॅरेट असतं, ते पॉलिसॅकॅरेटचं रूपांतर कशात करतात, तो ओलिओसॅकॅरेट मध्ये करतात आणि ओलिओसॅकॅरेटचं रूपांतर मोनोसॅकॅरेट मध्ये करतात आणि मोनोसॅकॅरेट मध्ये मग ग्लुकोज असेल, ठीक आहे, फ्रॅक्टोज असेल, अशा फॉर्मॅटमध्ये आपण सेवन केलेल्या अन्न पदार्थाचं रूपांतर करतात आणि हे ग्लुकोज आपल्या ह्यालाच काय म्हणतात की अन्नाचं शोषण झालं. म्हणजे आपण जे अन्न पदार्थ सेवन करतो त्याचं पचन होऊन त्याचे कशामध्ये रूपांतर होतं की त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. ग्लुकोज म्हणजे थोडक्यात काय तर मोनोसॅकॅरेट मध्ये रूपांतर होत आहे. ज्या आधी तुम्हाला मी सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये आपण कोणतंही अन्न पदार्थ जर सेवन केलं तर आपण सेवन केलेला अन्न पदार्थ हे मोनोसॅकॅरेट स्वरूपामध्येच आपल्या शरीरामध्ये असतात. ठीक आहे. तर हे ग्लुकोज असतं. ठीक आहे. बघा श्वसन म्हणजे काय, हे आपल्या शरीरात ग्लुकोज कशाप्रमाणे, ग्लुकोजचा आपण जनरल फॉर्म्युला पाहिला होता. ग्लुकोज म्हणजे काय असतं, C6H12O आणि O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. तसा आपण कार्बोदकाचा जनरल फॉर्म्युला पाहिला होता, CnH2n आणि ON. ठीक आहे. हा कार्बोदकाचा जनरल फॉर्म्युला नाही, त्यामध्ये आपण एक ग्लुकोज घेतला की ज्यामध्ये शर्करेचा फक्त एक रेणू असतो. ठीक आहे. बघा
श्वसन म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये आपण सेवन केलेल्या पोषद्रव्यातून काय तयार झालं असतं, ग्लुकोज तयार झालेलं असतं. ह्या ग्लुकोजची काय होते, रासायनिक, आपण शरीरामध्ये जो ऑक्सिजन घेतो, नाकावाटे जो ऑक्सिजन घेतो, हे नाकावाटे घेतलेला ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो. ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्या दोघांची जैविक अभिक्रिया होते, त्याला जैव रासायनिक अभिक्रिया म्हणतात. कोणती अभिक्रिया, तर जैव रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे, शब्द काय असतो, जैव, कारण का हे जीवामार्फत, पेशी मार्फत ही अभिक्रिया होत असते, त्यामुळे त्याला जैव रासायनिक अभिक्रिया म्हणतात. जैव रासायनिक अभिक्रिया होते आणि यातून काय तयार होतं, तर आपल्याला 6O2 घ्यावे लागतात, 6CO2 तयार होतं, 6H2O तयार होतं आणि दुसरं काय होतं की एनर्जी, ऊर्जा मुक्त होते. ठीक आहे, बघा ऊर्जा मुक्त, ऊर्जा कशी असते पण आपण ऑक्सिजन विनॉक्सिजन दोन प्रकारच्या अभिक्रिया आपण पाहणार. जेव्हा ऑक्सिजनच्या उपलब्धीमध्ये, ऑक्सिजनच्या उपलब्धीमध्ये जर रासायनिक अभिक्रिया झाली तर एक ग्लुकोज रेणूचं विभाजन किती ऊर्जा मुक्त होते, तर ते आकडा पण असतो 38 ATP. ठीक आहे, एवढी काय होते, ऊर्जा मुक्त होते, 38 ATP. ठीक आहे, तर जर कॅलरीमध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर 618 कॅलरी. ठीक आहे, 618 कॅलरी एवढी ऊर्जा मुक्त होते. ही जी अभिक्रिया आहे ह्याच अभिक्रियेला श्वसन असं म्हणतात. म्हणजे काय, आपण काय घेतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि आपण जर ऑक्सिजन आतमध्ये घेतला तर आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज असतं, ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये जैव रासायनिक अभिक्रिया होते आणि जैव रासायनिक अभिक्रियेतून ऊर्जा मुक्त होते, कार्बन डायऑक्साईड मुक्त होतं आणि पाणी मुक्त होतं. ही जी अभिक्रिया होते या अभिक्रियेलाच काय म्हणतात, श्वसन असं म्हणतात. म्हणजे मला वाटतं सर्वांना श्वसन म्हणजे काय कळालं असेल की आपण सेवन केलेल्या अन्न पदार्थातून ऊर्जा मुक्त होणारी प्रोसेस म्हणजे श्वसन. ठीक आहे, सर्वांना श्वसन या शब्दाचा अर्थ समजला असेल. ठीक आहे, श्वसन समजला असेल तर आपण पुढे सजीवांचं शोषण. सजीवांच्या मध्ये सजीव म्हटले की सजीवांचे दोन भाग पडतात. एक सुरुवातीला असं त्यांना आपण काय म्हणतो, वनस्पती शोषण, आणि दुसरा असणार आहे प्राणी शोषण. तो सुरुवातीला वनस्पती शोषण थोडं पाहूया, मग पुढे द्या. तुमच्या परीक्षेला वनस्पती शोषण काय विचारत नाही, तुमच्या परीक्षेला विचारणार आहेस मानवी शोषण म्हणजे नेमकं काय. पण समजा एखाद्या वेळी परीक्षेला असा क्वेश्चन आला की वनस्पतीचं शोषण कशा पद्धतीने होतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी आपण घेऊया पहिला वनस्पती शोषण. ठीक आहे, की वनस्पतीचं शोषण कशा पद्धतीनं होतं, वनस्पती आपल्या एनर्जी कशी मुक्त करत असतात. ठीक आहे, सर्वांना माहित पाहिजे वनस्पती काय करत असतात की सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण करतात. प्रकाश संश्लेषण. ठीक आहे, प्रकाश संश्लेषण ही अभिक्रिया आहे. ही अभिक्रिया फक्त सूर्यप्रकाशाच्या उपलब्धीमध्ये होते, सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेमुळे होत असते. ठीक आहे, आणि या प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये काय होत असतं, ऑक्सिजन O2 मुक्त होत असतो. हे पहिला माहित पाहिजे. एखादी स्टेटमेंट होऊ शकतात की प्रकाश संश्लेषण अभिक्रियेतून काय होत असतं, ऑक्सिजन मुक्त होत असतो. ठीक आहे, मग यातला 21% ऑक्सिजन असतो तो हवेमध्ये फ्रीमध्ये मुक्त होतो, पण काही ऑक्सिजन हे वनस्पती काय करतात, स्वतःसाठी सुद्धा अन्न निर्मितीसाठी वापर करत असतात. मग वनस्पतीमध्ये श्वसन ही अभिक्रिया कशी चालते बघा. तो सुरुवातीला वनस्पती काय करतात, तर वनस्पती आपल्या मुळाद्वारे काय करतात, H2O म्हणजे पाण्याचं शोषण करतात किंवा पाणी वरती घेतात. तुम्हाला माहिती आहे वनस्पतीची मुळे कटात जमिनीमध्ये खोल भागात गेलेल्या असतात आणि वनस्पतीच्या या भागातून ते काय करतात, सुरुवातीला H2O म्हणजे पाण्याचं शोषण करतात. ठीक आहे, हवेद्वारे वनस्पती काय करतात, CO2चं शोषण करत असतात. ठीक आहे, हवेमार्फत वनस्पती CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात. ह्या दोघांच्या मध्ये रासायनिक अभिक्रिया तयार होते आणि यातून ग्लुकोज ती निर्मिती होते. C6H12 आणि O6 हा ग्लुकोजचा रेणू तयार होतो. काही वनस्पती फ्रॅक्टोज तयार होणार, वेगवेगळे आपण त्याला म्हणतो शर्करा. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्लुकोज किंवा शर्करेची निर्मिती होणार. ती अभिक्रिया काय असते की बघा, इथं हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे पण ऑक्सिजन आहे, ह्या तिघांच्या सोबत अभिक्रिया होते आणि ग्लुकोजचा रेणू तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, अन्न. वनस्पती अन्नाची निर्मिती करतात. तसं मनुष्याच्या शरीरामध्ये अशी अभिक्रिया होऊ शकत नाही, कारण मनुष्य हा परपोषी आहे, तो दुसऱ्याने बनवलेला अन्न सेवन करत असतो. पण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते कसं करतात, तर ते पाणी घेतात, जमिनीतून पाणी घेतात, हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात, दोघांची रासायनिक अभिक्रिया होते. ही रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सूर्यप्रकाश असेल तरच ही अभिक्रिया होते, अन्यथा ही अभिक्रिया होत नाही. ग्लुकोजची निर्मिती होते आणि ऑक्सिजन वायू मुक्त होतो.
ठीक आहे, ही ती रासायनिक अभिक्रिया आहे. ठीक आहे, तर तुम्हाला परीक्षेला एकदा PSI मेन्सला पण असं विचारलं होतं की जेव्हा वनस्पती प्रकाश संश्लेषण अन्नाची निर्मिती करतात तेव्हा नेमकं CO2 चा बॉन्ड ब्रेक करतात का H2O चा करतात? तर वनस्पती CO2 चा बॉन्ड ब्रेक करतात, इथून C तिथून जॉईन होतो आणि CHO हे कंपाऊंड तयार होतो. पाण्याचा बॉन्ड वनस्पती ब्रेक करत नाही तर CO2 चा बॉन्ड ब्रेक करतात. हे पण थोडं एखादं स्टेट म्हणजे राज्य सेवा मेन्सला आली होती, तंत्रज्ञानामधून आलो होता क्वेश्चन तो. ठीक आहे, तर बघा ह्याला म्हणतात वनस्पतीचं शोषण, की वनस्पती काय येतात हवेतून CO2 घेतात आणि वनस्पतीचं शोषण होतं. ही झाली वनस्पती प्रकाश संश्लेषण, प्रकाश असताना वनस्पतीमध्ये ही अभिक्रिया होते. ठीक आहे, पण समजा प्रकाश रात्रीच्या वेळी काय झालं की सूर्यप्रकाश नाही आणि सूर्यप्रकाशामध्ये वनस्पतीला आपला वाढ आणि विकास करायचा आहे, तर सूर्यप्रकाश नसताना वनस्पतीचं शोषण कसं होतं? तर सूर्यप्रकाश नसताना वनस्पती जे अन्न निर्मिती करतात म्हणजे जो ग्लुकोज असतो C6H12 आणि O6 हा जो ग्लुकोज वनस्पतीमध्ये तयार झालेला असतो त्याची काय होते ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया होते आणि पाणी आणि CO2 मुक्त होतो. ठीक आहे, हे कधी अभिक्रिया होते? ही अभिक्रिया आहे सूर्यप्रकाश असताना, म्हणजे दिवसाची ही अभिक्रिया आहे आणि ही रात्रीची अभिक्रिया आहे. म्हणजे वनस्पती काय करतात, रात्री ऑक्सिजन हवेतून घेतात, ऑक्सिजन आणि ग्लुकोज अणूची रासायनिक अभिक्रिया होते, H2O मुक्त होतो, CO2 मुक्त होतो आणि काय होते ऊर्जा बाहेर पडते आणि या ऊर्जावर वनस्पतीचा रात्रीची वाढ होते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय वनस्पती दिवसा अन्न तयार करतात तर रात्री त्याच वनस्पतीचं अन्नाच्या पासून ऊर्जा निर्मिती करतात. ठीक आहे, म्हणून शक्यतो म्हणतात की रात्रीच्या वेळी तुम्ही काय केलं नसलं पाहिजे, झाडाच्या खाली झोपलं नसलं पाहिजे. पाठीमागे रिझन काय असतं की रात्रीच्या वेळी वनस्पती हवेतून ऑक्सिजन घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतात, दिवसा मात्र ते कार्बन डायऑक्साईड घेतात रात्री आणि ऑक्सिजन सोडत असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपायचं नाही अशी तुम्हाला कल्पना सर्वसामान्य लोक म्हणतात की रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नका, पण याला काही अपवाद पण आहेत. तशी तुळस आहे, तुळस ही वनस्पती 24 तास ऑक्सिजन सोडत असते. ठीक आहे, म्हणजे अपवाद तुळस आहे, त्यानंतर वड आहे. ठीक आहे, आणि तुळस वड या वनस्पती आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना आपण काय केलं तर त्याची पूजा केली जाते. पाठीमागे रिझन काय असतं की या वनस्पती 24 तास ऑक्सिजन हवेमध्ये सोडत असतात. ठीक आहे, म्हणजे त्या वनस्पती रात्रीसोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे बघा वनस्पतीचं शोषण कसं असं मला वाटतं वनस्पती शोषण सगळ्यांना समजलं असेल की कसं वनस्पती शोषण होत असतं. ठीक आहे, वनस्पती शोषण समजलं असेल तर आपल्या प्राण्यांच्या मधील शोषण पण पुढची गोष्ट आहे, प्राण्यांच्या मधील शोषण कसं होतं. प्राण्यांच्या मधील शोषण, आता शोषणची व्याख्या सगळ्यांना पुढचा पॉईंट पाहायचा आपल्याला दुसरा, प्राण्यांतील शोषण. ठीक आहे, म्हणजे प्राण्यांच्या मध्ये शोषण कसं होतं. ठीक आहे, प्राण्यांच्या मध्ये म्हटलं तर मनुष्य पण येतो. ठीक आहे, पण प्राण्यांच्या मध्ये शोषणची व्याख्या सगळ्यांना कळाली असेल की शोषण म्हणजे काय समजलं आता. मग प्राण्यातील शोषण, प्राण्यामध्ये होणारं शोषण हे दोन प्रकारे असतं. एक असतं विनाक्षी शोषण, विनाक्षी शोषण, आणि दुसरा असं त्याला म्हणतात ऑक्सी शोषण, ऑक्सी शोषण. ठीक आहे, म्हणजे प्राण्यांच्या मध्ये दोन प्रकारचे शोषण होतात, एक विनाक्षी शोषण होतं आणि दुसरं ऑक्सी शोषण होतं. ठीक आहे, मग सुरुवातीला विनाक्षी शोषण म्हणजे काय हे तुम्ही तुमच्या परीक्षेला विचारू शकतात की विनाक्षी शोषण म्हणजे नेमकं त्याची उदाहरणं कोणती, ऑक्सी शोषण म्हणजे काय त्याची उदाहरणं कोणती, हे तुमच्या परीक्षेला प्रीला एखाद्या मार्काला येतं. ठीक आहे, क्वेश्चन खूप सोपे आहे, क्वेश्चन पण सोपे आहेत आणि तुझा सिलेबस पण बायोचा खूप सोपा आहे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर. सुरुवातीला बघा विनाक्षी शोषण. आता विनाक्षी शब्दामध्ये काय गोष्ट येतात, वि म्हणजे नाही, ऑक्सी म्हणजे काय ऑक्सिजन, म्हणजे ज्या श्वसन अभिक्रियेमध्ये की ज्या श्वसनाच्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन नसतो. ठीक आहे, ज्या श्वसनाच्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन नसतो त्या अभिक्रियेला विनॉक्सी शोषण असं म्हणतात. आपण मागच्या टायमाला ऑक्सिजनची आपण मागच्या वेळी काय पाहिलं होतं, ऑक्सिजनच्या श्वसनाच्या डेफिनेशन मध्ये काय पाहिलं होतं की ग्लुकोजच्या मेनूमध्ये ऑक्सिजन ऍड झाला की रासायनिक अभिक्रिया होते, त्याला आपण श्वसन म्हणतो असं म्हणतो. तर प्राण्यांच्या शरीरामध्ये मात्र दोन प्रकारच्या अभिक्रिया होत असतात, एक आहे विनॉक्सी आणि दुसरं ऑक्सियुक्त. विनॉक्सी शोषण म्हणजे काय की ज्या श्वसन अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा समावेश नसतो त्याला विनॉक्सी शोषण असं म्हणतात, आणि त्याच्याबरोबर व्यस्त अभिक्रिया असणार ऑक्सी शोषणची. ऑक्सी शोषण म्हणजे काय की ज्या श्वसन अभिक्रियेमध्ये आपण ऑक्सिजनचा वापर करतो
ज्या श्वसन अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात, ऑक्सिश्वसन असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा सुरुवातीला विनॉक्सिश्वसनचे काही उदाहरणं पहा. ठीक आहे. विनॉक्सिश्वसनचे काही उदाहरणं. विनॉक्सिश्वसन कसं होतं ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. तर विनॉक्सिश्वसन कशामध्ये घडून येतं, तर जे आदिजीवी वनस्पती असतात, आदिजीवी सजीव. आता आदिजीवी म्हणजे काय हा थोडं माहिती पाहिजे. ठीक आहे. आदिजीवी सजीव त्याला आदिकेंद्रकीय सजीव सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आदिकेंद्रकीय काय की आदिकेंद्रकीय. ठीक आहे. हा आदिकेंद्रकीय सजीव म्हणजे काय. ठीक आहे. आदिजीव आणि आदिकेंद्रकीय सजीव. आदिजीव हे वेगळे होतात आणि आदिकेंद्रकीय सजीव वेगळे होतात. आदिकेंद्रकीय आपण पेशी टॉपिक अनालिसिस करताना पेशीचे दोन प्रकार पाहिले होते. एक होतं दृश्य केंद्रीय पेशी आणि दुसरं होतं आदिकेंद्रीय पेशी. ठीक आहे. म्हणजे दृश्य केंद्रीय पेशीमध्ये पेशी काय असतं की केंद्रकीय दृश्य स्वरूपामध्ये असतं आणि आदिकेंद्रीय पेशीमध्ये केंद्रकीय दृश्य स्वरूपात नसतं. त्याचा विकास झाल्यानंतर बाकी पेशी अंगकेंद्रातला तंतुका वगैरे तुम्हाला काही पाहायला मिळत नाही. त्याला आदिकेंद्रकीय सजीव असं म्हणतात. ठीक आहे. आदिकेंद्रकीय पेशी असं म्हणतात. ठीक आहे. तर त्या आदिकेंद्रकीय पेशीमध्ये कसं होतं तर विनॉक्सी शोषण होत असतं. आदिकेंद्रकीय पेशीमध्ये विनॉक्सी शोषण होतं. उदाहरणार्थ कोणतं तर तुम्ही उदाहरण घेऊ शकता जीवाणू. ठीक आहे. जीवाणू आणि कवक. ठीक आहे. यामध्ये काय होतं जीवाणू आणि कवक ह्या दोघांच्या मध्ये विनॉक्सी श्वसन होतं. कोणतं विनॉक्सी श्वसन होतं. बघा कोण उदाहरण 3 उदाहरण लिहून घ्या. आदिजीव सजीव कॅन्सर करा. पहिलं उदाहरण घ्या. ठीक आहे. पहिलं उदाहरण काय येणार आदिकेंद्रकीय पेशी. आदिकेंद्रकीय पेशी. ठीक आहे. आणि जीवाणू आणि कवक यामध्ये कशा प्रकारचं श्वसन कोण येतं तर विनॉक्सी ऑक्सिजन शिवाय श्वसन घडून येतं. म्हणजे श्वसन ही रासायनिक अभिक्रिया कशी होते तर तुम्हाला माहित आहे प्रत्येक सजीवमध्ये काय असतं ग्लुकोज असतं. ठीक आहे. म्हणजे हे ग्लुकोज आहे C6H12 आणि O6 हा ग्लुकोजचा रेणू आहे. ठीक आहे. मग तिथं ऑक्सिजन आहे तर रासायनिक अभिक्रिया होते तर यामध्ये किण्व. ठीक आहे. किण्व किंवा जीवाणू यांच्या मार्फत अभिक्रिया होते. किण्व किंवा जीवाणू यांच्या मार्फत रासायनिक अभिक्रिया होते. ठीक आहे. आणि याचं रूपांतर काय होतं तर याचं रूपांतर होतं की वेगवेगळ्या कार्बनी पदार्थामध्ये होतं. ठीक आहे. मग 3 वेगवेगळे कार्बनी पदार्थ तयार होऊ शकतात. त्यातलं एक आपण म्हणू इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. हा काय आहे तर हा ग्लुकोज मेनू आहे. ह्या ग्लुकोज मेनूचं किण्व किंवा जीवाणू मार्फत ऑक्सिजनच्या मार्फत नाही तर किण्व अथवा जीवाणू मार्फत काय होतं रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यातून काय तयार होतं कार्बनी पदार्थ तयार होतात. उदाहरणार्थ काय तयार होतं C2H5OH म्हणजे इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. इथाइल अल्कोहोलची काय होते निर्मिती होते. ठीक आहे. बघा ही रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजनला का ऑक्सिजन किण्व किंवा जीवाणू मार्फत रासायनिक अभिक्रिया घडली आणि एक कार्बनी पदार्थ तयार झाला. ठीक आहे. असे वेगवेगळे कार्बनी पदार्थ तयार होऊ शकतात. 3 वेगवेगळे पदार्थ तयार होतात. त्यातलं एक आपण घेऊ इथानॉल अल्कोहोल तयार झालं. पुन्हा काय झालं की CO2 मुक्त झाला. CO2 मुक्त झाला आणि ऊर्जा मुक्त झाली. ही ऊर्जा किती असते तर ही ऊर्जा 2 ATP एवढी असते. ठीक आहे. किती तर 2 ATP एवढी असते. आपण दुसऱ्या अभिक्रियेमध्ये पाहणार आहे ऑक्सी अभिक्रिया असतात. ऑक्सी अभिक्रियेमध्ये किती ऊर्जा मुक्त होते पण विनॉक्सी अभिक्रियेमध्ये काय होत असतं जीवाणू मार्फत किण्व मार्फत रासायनिक अभिक्रिया होते. जीवाणू मार्फत रासायनिक अभिक्रिया होते. इथाइल अल्कोहोल किंवा कार्बनी पदार्थ तयार होतात. ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मुक्त होतो आणि ऊर्जा ही 2 ATP स्वरूपामध्ये मुक्त होते आणि ह्याच अभिक्रियाला काय म्हणतात विनॉक्सी शोषण असं म्हणतात. ठीक आहे. मग विनॉक्सी शोषणचे काही उदाहरणं पण माहित असून ते व्यवहारामध्ये परीक्षेला विचारतात. तसं दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं. ठीक आहे. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं ही कसली प्रोसेस आहे तर ती विनॉक्सी प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे विनॉक्सी. ठीक आहे. यामध्ये कोणतं जीवाणू भाग घेत असतं तर सगळ्यांना म्हणतात लॅक्टोबेसिलस. काय जीवाणूचं नाव काय लॅक्टोबेसिलस. ठीक आहे. जीवाणू कोणता तर लॅक्टोबेसिलस. ठीक आहे. हा जीवाणू काय असतो सहभागी असतो आणि ह्या जीवाणूमुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं. सगळ्यांना माहिती तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा पॉईंट आहे. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होत असताना ते विनॉक्सी प्रोसेस मार्फत होतं आणि त्यामध्ये लॅक्टोबेसिलस हा जीवाणू काय होत असतो समावेश होत असतो. त्याला दुसरं उदाहरण तुम्ही घेऊ शकता की अल्कोहोलची निर्मिती. अल्कोहोलची निर्मिती. ठीक आहे. आपण मगाशीच पाहिलं अल्कोहोलची निर्मिती म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मध. ठीक आहे.
मदपान किंवा आपण त्याला दारू पण म्हणतो. ह्या दारूच्या निर्मितीमध्ये काय केलं जातं, तसं तुम्हाला म्हणतात ना काही बायोकेमिकल उसाचं चिपाड जे असतं, ठीक आहे, म्हणजे आपण उसाचा रस काढला की ते राहिलेला टाकाऊ पदार्थ असतो, तो टाकाऊ पदार्थ आपण काय केला तर तो किण्व केला, किण्व अभिक्रिया त्यावर गेली, तर तो कुजवला, तर कुजवल्यानंतर त्यातून किण्वन अभिक्रियातून दारूची निर्मिती होतं. हे तुम्हाला काही जण ऐकून सांगितलं असेल. किंवा द्राक्षेचं काय होतं, द्राक्षामध्ये किण्वन अभिक्रिया होते आणि द्राक्षेपासून दारूची निर्मिती होते. ठीक आहे, मग ही द्राक्षापासून दारूची निर्मिती होणं ही अभिक्रिया कोणती आहे, तर ती विनॉक्सी अभिक्रिया आहे, तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे मद निर्मिती किंवा दारूची निर्मिती करत असताना विनॉक्सी अभिक्रिया होते, ऑक्सिजन शिवाय ती अभिक्रिया होते आणि त्यामध्ये सॅक्रोमायसिस किण्वचा संकोचाचा सॅक्रोमायसिस, ठीक आहे, सायक्रोमायसिसचा किण्व, ठीक आहे, याचा समावेश असतो. हा काय सायक्रोमायसिसचा किण्व किंवा त्या सायक्रोमायसिसचा किण्व ह्या मार्फत ही अभिक्रिया घडून होते. म्हणजे दारूची निर्मिती किंवा इथेनॉलची निर्मिती होत असताना सायक्रोमायसिस हा किण्वाचा उपयोग केला जातो. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही बेकरीचे जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये बेकरीच्या प्रोडक्टमध्ये ब्रेड असेल, ठीक आहे, केक असेल, पाव असेल, हे तुम्ही सेवन करता, ही सुद्धा विनॉक्सी अभिक्रिया आहे. ठीक आहे, तुम्ही जे बेकरीचे पदार्थ सेवन करता त्यामध्ये सुद्धा विनॉक्सी अभिक्रिया घडत असते आणि बेकरीचे विनॉक्सी अभिक्रिया करताना बेकर्स इस्ट हे किण्व वापरला जातो. कशा वापर केला जातो, बेकर्स इस्ट, ठीक आहे, ह्या किण्वचा वापर केला जातो. या पदार्थाच्या सहाय्यानं काय होतं, बेकरीचे प्रोडक्ट त्यामध्ये कोणते पाव असेल, ब्रेड असेल, पुन्हा केक असेल, हे पदार्थ तयार करण्यासाठी ही पण विनॉक्सी प्रोसेस आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा शरीरामध्ये जीवनसत्वे आणि प्रतिजीविके तयार करायचे असेल तर त्यास ते सुद्धा काय होतात, विनॉक्सी अभिक्रियेमार्फत होत असतात. ते पण थोडं पॉईंट पासून ते पण काही ठराविक. त्याचप्रमाणे जे बीजांकुरण असतं, बीजांकुरण म्हणजे काय, आपण काय करतो, एखादं बी पेरतो, किंवा आपण धान्याची लागवड करताना काय होतं, एखादं बी अथवा धान्य पेरतो आणि धान्यापासून रोप निर्मिती होतं. ठीक आहे, म्हणजे बियापासून रोप निर्मिती होणं त्याला बीजांकुरण असं म्हणतात. की बियापासून तिथं हळूचं रोप नाही, त्याला बीजांकुरण असं म्हणतात. ही बीजांकुरण होत असताना सुद्धा, कारण की बी हे जमिनीच्या आतमध्ये असतं आणि जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे त्या बियापर्यंत ऑक्सिजन जाऊ शकत नाही. त्या बियाचं ऑक्सिजन तिथं कशाचं, तर त्या बियाचं रोपामध्ये रूपांतर करण्यासाठी तिथं सुद्धा विनॉक्सी रासायनिक अभिक्रिया घडत असते. ठीक आहे, जिथे उदाहरण माहित असून दे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही वेळा विनॉक्सी अभिक्रिया करतात. समजा ज्यावेळी तुम्ही काय करता, जिम मध्ये व्यायाम केलाय किंवा शरीराचा तुम्ही व्यायाम केलाय, तुम्ही भरपूर काय केलाय, रनिंग केलाय, रनिंग म्हणजे भरपूर मोठ्या तुम्ही धावलाय. ठीक आहे, धावल्यानंतर तुम्हाला काय होतं की पायाचे गुडघ्यामध्ये किंवा मांडीमध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये काय येतात, गोळे येतात म्हणतात ना, किंवा पटकी येते असं म्हणतात, की तो भाग काय होतो, जास्त घट्ट होतो. ठीक आहे, किंवा जास्त व्यायाम केला, जिम मध्ये गेला, डंबेलला जास्त व्यायाम केला तर डंबेलचे जे मसल्स असतात, हाताचे मसल्स किंवा हाताचे दंड असतो, तो काय होतं, घट्ट होतं, मजबूत होतं, किंवा त्याला पटकी आले असं म्हणतात. म्हणजे काय होतं की तो पदार्थ काय होतो, जास्त मजबूत होतो, काय घट्ट होतो, तो शरीराचा तो भाग काय होतो, जास्त घट्ट होतो. तो कशामुळे होतो, जेव्हा तुम्ही व्यायाम करत असताना आपल्या शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढत असते. ठीक आहे, कारण की व्यायाम करायला याचा ऊर्जेची मागणी वाढणार ना, का शरीराचं काय व्हायलंय, शरीराचं कार्य चालू आहे ते पण जास्त, तुम्ही पळाला याचा अर्थ शरीराचं भरपूर वर्किंग चालू आहे, काम चालू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात एनर्जी लागणार. पण ती एनर्जी आपल्याला मिळण्यासाठी ऑक्सिजन लागणार. मग तो ऑक्सिजन आपण काय करतो, कमी प्रमाणात घेत असतो. मग आपला श्वासोच्छवासाचा स्पीड पण वाढतो, कारण का शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढलेली असते. ठीक आहे, मग शरीराची ऑक्सिजन मागणी वाढलेली असते, पण त्या प्रमाणात आपण आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा होत नाही. परिणाम काय होतो, ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळं ज्या भागामध्ये आपण व्यायाम करले त्या भागामध्ये विनॉक्सी अभिक्रिया होते आणि विनॉक्सी अभिक्रिया झाली की तिथे काय होतो, तो भाग काही वेळ घट्ट झाल्यासारखं दाखवतो. त्याला पटकी आला असं पण म्हटलं जातं, म्हणजे शब्द असतो पटकी आली किंवा तो भागामध्ये गोळे येतात. ठीक आहे, हे गोळे काय येतात, तर ही सुद्धा एक विनॉक्सी अभिक्रिया आहे, ते मानवी शरीरामध्ये सुद्धा होत असते. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. विनॉक्सी अभिक्रियेची काही प्रमुख उदाहरणं ते तुमच्या परीक्षेला प्रीला विचारतात की कशाच्या आधारे कुठली विनॉक्सी अभिक्रिया होत असते. ठीक आहे, मला वाटतं विनॉक्सी अभिक्रिया जर समजली असेल तर पुढचा पाठ घेऊया. पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत ऑक्सी अभिक्रिया. प्राण्यांच्या मध्ये चालणारी दुसरी अभिक्रिया, तिला काय म्हणतात, ऑक्सी अभिक्रिया. दुसरी अभिक्रिया कोणती, ऑक्सी. मगाशी समजलं व्याख्या काय असणार आहे ऑक्सी अभिक्रिया म्हणजे, की जी श्वसन अभिक्रिया होत असताना ऑक्सिजनचा समावेश असतो, ऑक्सिजनचा समावेश असतो, त्याला काय म्हणणार, ऑक्सी अभिक्रिया. ठीक आहे, मग ही अभिक्रिया कशी होणार, की म्हणजे ही व्याख्या काय होऊ शकते, की ज्या श्वसन पद्धतीमध्ये
ठीक आहे. ज्या श्वसन पद्धतीमध्ये श्वसन होत असताना ऑक्सिजनचा वापर किंवा ऑक्सिजनचा समावेश असतो त्या रासायनिक अभिक्रिया किंवा त्या श्वसनाला ऑक्सिश्वसन असं म्हणतात. म्हणजे श्वसन कसं साधारण आहे की ग्लुकोजचा कसं असणार आहे, हे ग्लुकोज असणार आहे. ग्लुकोज मध्ये तुम्ही काय केला, ऑक्सिजन ऍड केला. ठीक आहे, ऑक्सिजन ऍड केला काय होणार, कार्बन डायऑक्साइड मुक्त होणार, H2O मुक्त होणार, ऊर्जा मुक्त होणार. ही किती ऊर्जा असणार, तर ही ऊर्जा असते 38 ATP. ठीक आहे, मग अशी ऊर्जा निर्मिती होते 2 ATP. म्हणजे विनॉक्सी अभिक्रियेमध्ये 2 ATP ऊर्जा तयार होते, तर ऑक्सी अभिक्रियेमध्ये 38 ATP एवढी ऊर्जा तयार होत असते. हा दोघांमधला मूलभूत फरक आहे. याचं उदाहरण म्हणलं, याचं उदाहरण काय की वनस्पतीमध्ये, त्यानंतर प्राण्यांच्या मध्ये, ठीक आहे, मनुष्यामध्ये काय होते, तर ही अभिक्रिया होते, ऑक्सी अभिक्रिया होते. ठीक आहे, हा मनुष्याच्या शरीरामध्ये काही प्रमाणात विनॉक्सी अभिक्रिया पण घडत असतात, पण मनुष्यामध्ये मेजरली कोणती, तर ऑक्सी अभिक्रिया होते. आपण ऑक्सिजन आत घेतो तेव्हाच, आणि ऑक्सिजन घ्यायचं आपण बंद झालो तर काय होतं, मनुष्याचा मृत्यू होतो ना. ठीक आहे, म्हणजे जर ऑक्सिजन घेण्याचा, जर शरीराचा ऑक्सिजन घेण्याचा पुरवठा काही मिनिटांसाठी जरी थांबवला तर मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण मनुष्याचे शरीर हे ज्या ऊर्जेवर चालू असतं, ती ऊर्जा ह्या ऑक्सिजन शरीरामध्ये गेल्यामुळेच मुक्त होत असते. ऑक्सिजनच्या जैविक रासायनिक अभिक्रियेतूनच होत असते. ठीक आहे, म्हणजे मनुष्य शरीरामध्ये कोणती अभिक्रिया होते, तर कोणती अभिक्रिया होते, तर ऑक्सी अभिक्रिया होते. ठीक आहे, इथपर्यंत ऑक्सी श्वसन होतं, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, त्याच्या पुढे आपण पुढचा पाठ चालू करणार, जो तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे मानवी श्वसन संस्था. ठीक आहे, पुढचा पॉइंट आहे आता जो परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, त्यामध्ये आपण अनालिसिस करणार आहोत मानवी श्वसन संस्थेचा. ठीक आहे, मानवी श्वसन संस्था. ठीक आहे, मानवी श्वसन संस्थेमध्ये काय काय येतं थोडं माहित असून दे. ठीक आहे, मानवी श्वसन संस्था. ठीक आहे, मानवी श्वसन संस्थेचे घटक कोणते आहेत, मानवी श्वसन संस्थेचे घटक, की मानवी श्वसन संस्थेमध्ये तुम्हाला कोणकोणते घटक पाहायला मिळतात. ठीक आहे, तर मानवी श्वसन पहिलं असतं, त्याला म्हणतात बाह्य, ठीक आहे, नाकपुडी म्हणतात, बाह्य नाकपुडी. ठीक आहे, पहिला घटक आहे बाह्य नाकपुडी. दुसरा घटक आहे घसा. ठीक आहे, दुसरा घटक येतो त्याला घसणी अथवा स्वर यंत्रणा म्हणतात, स्वर यंत्रणा. ठीक आहे, ध्वनी कोश पण म्हणतात त्याला, स्वर यंत्रणा किंवा ध्वनी कोश. ठीक आहे, अशी 3 नाव आहेत त्याला. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर त्यानंतर काय येतं की श्वासनलिका. श्वासनलिकेच्या जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला पाहायला मिळतं फुफ्फुसे. ठीक आहे, आणि फुफ्फुसाच्या पुढे गेला तर तुम्हाला पाहायला मिळतं वायुकोश. ठीक आहे, आणि वायुकोशा पुढे गेला तर तुम्हाला पाहायला मिळतं श्वासपटल. ठीक आहे, म्हणजे श्वासपटल. ठीक आहे, बघा, म्हणजे आपण मानवी श्वसन संस्थेचा अभ्यास करत असताना मानवी श्वसन संस्थेचे कोणते घटक येतात, बाह्य नाकपुडी येते, घसा येतो, पुन्हा स्वर यंत्रणा येते, ध्वनी कोश येतो, श्वसनलिका येते, फुफ्फुस येतात, वायुकोश येतात आणि श्वासपटल येतं. ह्या घटकापासून मानवी श्वसन संस्था बनते. मानवी श्वसन संस्थेचे घटक पहा, सुरुवातीला पहिला नसिका, की त्याला काय म्हणतात, बाह्य नाकपुडी, ही तुम्हाला इथं पाहायला मिळते मनुष्य शरीराच्या. ठीक आहे, त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला इथं मुख पाहायला मिळतं. मुख पण माहित पाहिजे, कारण काही वेळा आपण मुखाद्वारे सुद्धा श्वासोच्छ्वास घेत असतो. ठीक आहे, मग ही नासिका किंवा तिला काय म्हणतात, नाकपुडी असं म्हणतात, नासिका किंवा नाकपुडी. हा, ठीक आहे, इथनं पुढे गेला की मुख, हे दोन्ही शरीर इथे या भागामध्ये घसणी, इथं तुम्हाला काय पाहायला मिळतो, हा मनुष्याचा घसा असतो. ठीक आहे, हा घसा पाहायला मिळतो. ठीक आहे, आणि खालच्या इथे घसणी व ध्वनिकोश एकच. ठीक आहे, इथं तुम्हाला घसा पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याला आपण मनुष्याचा घसा म्हणतो. ठीक आहे, ह्याच्या जर पुढे गेला की तुम्हाला ध्वनिकोश पाहायला मिळतं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्वर यंत्रणा. ठीक आहे, स्वर यंत्रणा म्हणजे काय पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्या जर तुम्ही पुढे गेला तरी तुम्हाला ही श्वासनलिका पाहायला मिळते. इथून इथपर्यंत आहे ती श्वासनलिका, की ज्याच्यातून श्वासनलिकेचं वहन होत असतं, श्वासाचं किंवा ऑक्सिजनचं किंवा कार्बन डायऑक्साईडचं वहन होत असतं, ती श्वासनलिका. ह्या श्वासनलिकेच्या पुढे गेला तिथे लहान लहान भागामध्ये तुम्हाला काय श्वसनी पाहायला मिळते. ठीक आहे, हे 2 भाग आहेत, त्याला काय म्हणतात, फुफ्फुसे म्हणतात, आणि याला म्हणतात पडदा किंवा यालाच म्हणतात श्वासपटल. ह्याला काय म्हणतात, श्वासपटल. ह्यालाच म्हणतात श्वासपटल. ठीक आहे, पडदा अथवा श्वासपटल. ठीक आहे, तुमच्या शरीरामध्ये श्वासपटल पाहायला मिळतं, आपलं पोट आणि वरची जी छाती आहे, दोघांच्या मधला जो असा आकाराचा जो भाग असतो. ठीक आहे, त्याला पोट काय म्हणतात, श्वासपटल असं म्हणतात. हा श्वासपटल म्हणजे श्वसन संस्थेचे तुम्हाला एवढे घटक पाहायला मिळतात.
ठीक आहे. तर चला एक एक घटकांचा अभ्यास करूया. सुरुवातीला बघूया बाह्य नाकपुडी किंवा बाह्य नाकपुडीचं वर्किंग काय असतं हे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. एक एक घटक समजून घ्या आणि मग मानवी शरीराची श्वसन संस्था कशी चालते ते आपण लास्टला पाहू. ठीक आहे. सुरुवातीला बाह्य नाकपुडी किंवा त्याला काय म्हणतात, नासिका असं म्हणतात. नसिका ठीक आहे, किंवा नासिका असं म्हणतात. म्हणजे बाह्य नाकपुडी किंवा नासिका. जर बाह्य नाकपुडीचा विचार करायचा आकार कसा असतो तर त्यामध्ये दोन भाग असतात, दोन असे भाग असतात. ठीक आहे, असे दोन भाग असतात. ठीक आहे, असं ती रचना असते. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये काय असतो, असे डिवायडेशनचा भाग असतो. ठीक आहे, अशातून ह्याला काय म्हणतात, नाकपुडी असं म्हणतात. ठीक आहे, त्या दोघांचा जो मधला डिवायडेशनचा भाग असतो त्याला म्हणतात नसिका पट्टी. ठीक आहे, आणि ही नसिका, ही नाकपुडी, ही एक नाकपुडी, नसिकापट्टी असं मनुष्याचं बाह्य नाक असतं. ठीक आहे, इथं आपण काय श्वासोश्वास आत घेतो. याचा अभ्यास करताना यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात नाकाच्या भागामध्ये. एक असतं हेअर्स किंवा त्याला केस म्हणतात. ठीक आहे, आणि दुसरा घटक असतो, दुसऱ्या घटकाचं नाव आहे त्याला म्हणतात म्युकस मेम्ब्रेन. ठीक आहे, हे दोन घटक तुम्हाला बाह्य नाकपुडीमध्ये पाहायला मिळते. एकाचं नाव एक असतात केस आणि दुसरं असतात म्युकस. केसाचं बघा, मानवी शरीराच्या नाकपुडीच्या या भागामध्ये तुम्हाला असे केस पाहायला मिळतात. ठीक आहे, आतल्या भागामध्ये असतात. ठीक आहे, इथं तुम्हाला केस पाहायला मिळतात. ह्याचा रोल काय असतो, जेव्हा आपण श्वासोश्वास घेत असतो तेव्हा काय होतं, आपल्या शरीरामध्ये जीवाणू प्रवेश करू शकतात, धुलीकण प्रवेश करू शकतात. ठीक आहे, जीवाणू प्रवेश करतात, धुलीकण त्यामुळे विषाणू सुद्धा प्रवेश करतात. ठीक आहे, हे वेगवेगळे घटक आपल्याला श्वासोश्वास वाटे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. अशा वेळी वरचे जे केस असतात ते काय करतात, ह्या जीवाणू, धुलीकण, विषाणू यांना रोखतात. ठीक आहे, नाकपुडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणाऱ्या घातक पदार्थाचं रोखण्याचं काम हे नाकाचे असणारे हेअर्स काय करतात, ते रोखण्याचं काम करतात. दुसरं असतं म्युकस मेम्ब्रेन. या म्युकस मेम्ब्रेनमध्ये काय असतो, एक चिकट पदार्थ स्रावत असतो. ठीक आहे, हे काय असतो, चिकट पदार्थ स्रावत असतो. ह्या चिकट पदार्थाचं काम काय असतं, हा चिकट पदार्थ काय करतो की आपल्या शरीरामध्ये जे आपण हवा घेतो, हवेचं जे टेम्परेचर असतं, ठीक आहे, हवेचं टेम्परेचर बघा, आपल्या शरीराचं आतलं टेम्परेचर वेगळं आहे आणि रूम टेम्परेचर, हवेचं टेम्परेचर वेगळं आहे. दोन्ही टेम्परेचर मध्ये भरपूर डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, मग अशा वेळी आपण जेव्हा श्वासोश्वास घेतो तेव्हा हवेचं टेम्परेचर वेगळं आहे आणि आपल्या शरीराचं टेम्परेचर वेगळं आहे. ह्या दोघांच्या मध्ये काय साम्य, म्हणजे घेतलेली हवा आपल्या शरीराच्या टेम्परेचर बरोबर एवढी करण्याचं काम हे म्युकस मेम्ब्रेन करत असतं. हे पूर्ण हवा गरम करतं किंवा गार करतं. हे डिपेंड असतं वातावरण कसं आहे. ठीक आहे, उष्णतेचं वातावरण असेल तर ते काय करणार, टेम्परेचर त्याचं कमी करणार, आणि शीत वातावरण असेल त्याचं काय करणार, तो टेम्परेचर वाढवणार. ठीक आहे, हे कुणाचं काम आहे, तर हे म्युकस मेम्ब्रेनचं काम आहे. ठीक आहे, समजतं. मग हे काय करतं, मग त्याचप्रमाणे जी हवा असते, जी कोरडी हवा असते, ही कोरडी हवा दमट करण्याचं काम सुद्धा हे म्युकस मेम्ब्रेन करतं. ठीक आहे, बघा, नाकावडी जेव्हा तुम्ही श्वास बाहेर करतो, आलेली श्वास काय होते, हवा उबदार वाटते. तुम्हाला पाठीमध्ये रिझन काय असतं, कारण शरीरातली आली हवा ही गरम असणार. ठीक आहे, कारण आपल्या शरीराचं टेम्परेचर किती 37 डिग्री असतं. ठीक आहे, एवढं हवा लागतं. ठीक आहे, एवढं असावं लागतं. ठीक आहे, 42-43 डिग्रीचं टेम्परेचर असावं लागतं शरीराचं, तेव्हा ते शरीर 37 पेक्षा जास्त असेल तेव्हा शरीर आपलं काम करू शकतं. ठीक आहे, म्हणजे दोन केस आणि म्युकस मेम्ब्रेन दोघांची काम काय ते समजलं. म्हणजे हे गोष्टी कुठे आहेत, हे मनुष्याच्या नाकामध्ये आहेत. त्यामुळे नाकाचा वापर आपण श्वासोश्वास करण्यासाठी केला पाहिजे. काही वेळा लोक काय करतात, तोंडाचा वापर करतात श्वासोश्वास करण्यासाठी. जर तोंडाचा वापर केला तर तोंडामध्ये ह्या दोन यंत्रणा नसतात. त्यामुळे तोंडामधून आपण जर श्वासोश्वास केला तर हवेतील जीवाणू, विषाणू, जे कीटक असतात, जे धुलीकण असतात, ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते. म्हणून नाकामुळे श्वासोश्वास केला पाहिजे. ठीक आहे, मला वाटतं पहिला भाग सगळ्यांना समजला असेल. त्याला आपण काय म्हटलं, नसिका. ठीक आहे, किंवा नसिका म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य काय, ती कोणतं काम करते, सगळ्यांना समजलं असेल. तिथं कोणतं मेम्ब्रेन काम करत असतं. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेला तर पुढे तुम्हाला काय पाहायला मिळतं, नसिकेच्या जर पुढे गेला तर तुम्हाला मनुष्याचा घसा पाहायला मिळतो. ठीक आहे, घसा या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहित आहे. घसा म्हणजे नेमकं काय, की ज्या भागामध्ये आपलं मुख, नसिका, त्यानंतर श्वसनलिका, इथं श्वसनलिका असते ना, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय की अन्ननलिका. श्वसनलिका काय असते, श्वसनलिका वरती असते, अन्ननलिका खाली असते. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ना, हे आपलं जर मुख असेल तर मुखापासून काय होते, ही एक अन्ननलिका जाते. इथं नाक आहे, नाकापासून काय होते, इथं एक श्वसनलिका जाते. इथे एक नलिका, इथे एक दोन नलिका. ठीक आहे, एक श्वसनलिका काय असते, श्वसनलिका वरती असते, श्वसनलिका वरती असते, अन्ननलिका खाली असते. ठीक आहे, बघा,
मग घसा म्हणजे नेमकं काय, ते मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की आपण काय आपली नासिकेचा मार्ग, तोंड, श्वासनलिका आणि अन्ननलिका ह्या चारही गोष्टी ज्या भागामध्ये एकत्र येतात त्या भागाला घसा असं म्हणतात. ठीक आहे. आणि प्रत्येकाचं काम वेगळं आहे. श्वासनलिकेचं काम वेगळं, अन्ननलिकेचं वेगळं काम आहे. जेव्हा काय होतं श्वासोश्वास हवा आत जाणे हे काय श्वासनलिकेचं काम आहे, अन्न पदार्थ आत जाणे हे अन्ननलिकेचं काम आहे. अन्ननलिकेचं काम कसं जातं ते मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे. एकही वेळा काय होतं आपण सेवन केलेलं अन्न काय होतं हे आपल्या श्वासनलिकेमध्ये जातं. ठीक आहे. जेव्हा आपण बोलत बोलत आपण काय करत असतो जेवत असतो त्यावेळी काय होतं की काही आपले अन्न पदार्थाचे घटक श्वासनलिकेमध्ये जातात आणि हे श्वासनलिकेमध्ये जर गेले तर तेव्हा काय येतो ठसका येतो. म्हणतात ना ठसका आला. ठीक आहे. ठसका आला मग म्हणतात की नाही जेवताना बोलायचं नसतं. कारण का असं बोलायचं नसतं, हसायचं नसतं. कारण का की या दोघांच्या श्वासनलिकेच्या इथे काय असते त्रिकोणी आकाराचे काय असते पठ्ठे असते, त्रिकोणाच्या झडप असते. त्या त्रिकोणी पट्टीला काय म्हणतात तर अधिकंठ. काय म्हणतात त्याला अधिकंठ. त्रिकोणी पट्टीला काय म्हणतात अधिकंठ म्हणतात. हे अधिकंठ कुठं असतं श्वासनलिकेच्या वरती अधिकंठ असतं. ठीक आहे. हे अधिकंठ काय काम करत असतं की जेव्हा तुम्ही अन्न पदार्थ सेवन करता ते अन्न पदार्थ श्वासनलिकेमध्ये जाऊ नये म्हणून ते अधिकंठ काय करत असतं काम करत असतं. ठीक आहे. बघा म्हणजे प्रत्येकाला घसा म्हणजे काय, घसाच्या प्रमुख गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, पुढच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर स्वर यंत्रणा, मानवी शरीराची स्वर यंत्रणा. तिसरी गोष्ट, तिसरा पाठ स्वर यंत्रणा. तिसरा पाठ म्हणजे आपण करा स्वर यंत्रणा. ठीक आहे. स्वर यंत्रणा म्हणजे हा इथला भाग. ठीक आहे. हा ध्वनिकोश, त्यालाच काय म्हणतात स्वर यंत्रणा किंवा त्यालाच काय म्हणतात ध्वनिकोश असं म्हणतात. ध्वनिकोश मध्ये काय होतं आपण जे बोलण्याला ध्वनी आहे ह्या ध्वनीची निर्मिती स्वर यंत्रणेमध्ये होत असते. ठीक आहे. मग हे कसं होत असतं स्वर यंत्रणा काय असते बघा, आपण बोलतो म्हणजे नेमकं काय करतो असतो आपण जी घेतलेली हवा आहे ही हवा तोंडाटे आपण आत घेतो, शरीराच्या आत भागामध्ये जाते, तीच हवा परत येताना काय होतं की त्या स्वर यंत्रणेमध्ये काय होतं तिचे झडप मात्र आपण कंठ म्हणतो इथं वरती प्रत्येकाच्या मानेच्या वरती असं काहीतरी भाग आलेला असतो उंच. ठीक आहे. हा स्वर यंत्रणेचा ध्वनिकोश असतो. ठीक आहे. हा भाग आलेला असतो आणि याच्या वाटूनच बोलण्याचे शब्द तयार होतात. ठीक आहे. जे ध्वनी असं बोलणं म्हणजे नेमकं काय, आपण बोलताना आपल्या मुखामधून, ठीक आहे, ह्या आपल्या तोंडातून मुखामधून काय असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ज तयार करत असतो. ठीक आहे. अशा वेव्ज असतात. ठीक आहे. जसं तुम्ही गाणे ऐकत तर गाण्याच्या वरच्या साईडला दिसतं ना की गाणं कसं वाजत असं वेव्ज तयार होत असं. ठीक आहे. ह्या वेव्ज म्हणजे काय आपलं बोलणं ह्या अशा प्रकारच्या वेव्ज असतात, त्याला ध्वनी वेव्ज म्हणतात. आणि इथे हवा माध्यम आहे म्हणून तिथे वेव्ज तयार होत असतात. आणि या वेव्ज काय होत असतात मी बोललो याचा अर्थ माझ्या तोंडातून वेव्ज तयार होत असतात. त्याच वेव्ज तुमचा जो मोबाईल आहे हा मोबाईल काय करतो ह्या ध्वनी ज्या वेव्ज आहे त्या ध्वनी वेव्जचं इलेक्ट्रॉनिक वेव्ज मध्ये रूपांतर करतो. आता आपल्यामध्ये साठवतो व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जेव्हा ते प्ले करता तेव्हा ते पुन्हा काय होतं ध्वनी वेव्ज मध्ये रूपांतर होतात. आपलं जे आता जो माईक असतो, माईक काय करत असतो तर माईक हा ध्वनीच्या वेव्हचा ध्वनी वेव्हचं रूपांतर कशात करत असतो तर तो यांत्रिक वेव्ह मध्ये करत असतो. ठीक आहे. स्पीकर काय करतो यांत्रिक वेव्हचं रूपांतर ध्वनी. आपण ते नंतर ध्वनी टॉपिक मध्ये सगळ्या गोष्टी अनालिसिस करूया. सायन्सचा खूप इंटरेस्टेड पार्ट आहे की ध्वनी वाढवणं म्हणजे नेमकं काय, ध्वनी काय. ठीक आहे. पण ध्वनीची निर्मिती कशी होत असते जेव्हा आपण बोलत असतो, बोलताना आपल्या जिभेमुळे काय होतं वेगवेगळे वेव्हज तयार होतात आणि या वेव्हज तयार होणं म्हणजे बोलणं. ठीक आहे. म्हणजे वेव्हज कशात तयार होतात तर हे ध्वनिकोश असतो तो स्वर यंत्रणेचा एक भाग आहे. तुम्ही श्वासोश्वास घेतल्याशिवाय आपल्या शरीरामध्ये हवा घेतल्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. बिन श्वासोश्वास तुम्ही बोलू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे काय तर ध्वनिकोश शब्दाची निर्मिती होण्यासाठी कशाचे महत्व ध्वनिकोश असतात ते स्वर यंत्रणेचा एक भाग आहे. ठीक आहे. बघा ध्वनिकोश कुठं असते एवढं फक्त लोकेशन माहित असून दे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहे श्वासनलिका. श्वासनलिका. ठीक आहे. श्वासनलिका म्हणजे काय पहा. ठीक आहे. श्वासनलिका म्हणजे काय ही जी ध्वनिकोश आहे ध्वनिकोश पासून फुफ्फुसापर्यंतचा हा भाग, ध्वनिकोशापासून फुफ्फुसापर्यंतचा जो मधला भाग असतो त्या मधल्या भागाला काय म्हणतात ध्वनिकोश श्वासनलिका असं म्हणतात. म्हणजे कोणता तर ग्रसनी किंवा ध्वनिकोशापासून फुफ्फुसापर्यंतचा भाग, फुफ्फुसापर्यंतचा भाग. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात तर श्वासनलिका असं म्हणतात. ठीक आहे. ही श्वासनलिका असते ही कशी असते ही श्वासनलिकेच्या वरती अर्धचंद्राकार पद्धतीनं श्वासनलिकेच्या वरती काय असतात अर्धचंद्र आकृती
चंद्राकृती, ठीक आहे. काय असतं, वरती आवरण असतं. अर्धचंद्राकृती वरती काय असतात, वलय असतात, ठीक आहे. म्हणजे काय, ही श्वासनलिका आहे त्याच्यावरती अर्धचंद्राकाराचे काय असतात, वलय तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे मी मॅप मध्ये दाखवले, ठीक आहे. अर्धचंद्राकृती वलय असतात म्हणजे अर्धचंद्राकृती वलयामार्फत श्वासनलिकेचं संरक्षण केलं जातं, ठीक आहे. ही श्वासनलिका जेव्हा फुफ्फुसाच्या जवळ जाते तेव्हा या श्वासनलिका बघा, आता पण श्वासनलिका एकच आहे, ठीक आहे. ही श्वासनलिका जेव्हा फुफ्फुसापर्यंत जाते तेव्हा श्वासनलिकेच्या दोन भागामध्ये डिवायडेशन होतं, एक ह्या फुफ्फुसामध्ये आणि एक या फुफ्फुसामध्ये. म्हणजे श्वासनलिका पुढे जाऊन दोन फुफ्फुसामध्ये दोन भागामध्ये विभागली जाते, ठीक आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर पुढे गेला तर ह्या श्वासनलिकेच्या पुढे गेला तर काय होतं, ते वेगवेगळ्या सब पॉइंट मध्ये बघा, मी तर वेगळी बघा, ही आपली श्वासनलिका आहे, ठीक आहे. ही श्वासनलिका पुढे दोन भागामध्ये डिवायडेशन झाली. इथे एक फुफ्फुस आहे, ठीक आहे, अशा आकाराचं. ह्या फुफ्फुसामध्ये श्वासनलिका गेली तर पुन्हा काय होतंय, हे जर पाय पाठ पडतात म्हणजे लहान लहान भागामध्ये रूपांतर होतं, ठीक आहे. असं लहान लहान भाग तयार होतात, ठीक आहे. इथे लहान लहान भाग तयार होतात, ठीक आहे. तर हे लहान लहान जे भाग तयार होतात त्यालाच म्हणतात श्वसनी, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, श्वसनी, ठीक आहे. श्वसनी या शब्दाचा अर्थ काय होतं, किंवा त्याला दुसरं नाव होतं श्वसनिका पण म्हणतात त्याला, श्वसनिका, ठीक आहे. श्वसनिका म्हणजे काय, की जी श्वासनलिका असते ती फुफ्फुसामध्ये जाऊन एकदम लहान लहान भागामध्ये, जसं तुम्हाला झाडाची मुळे पाहायला मिळतात, हे झाडाची मुळे काय असतात, सुरुवातीला जास्त आपण लहान लहान असं उपशाखा, पुन्हा त्याच्या उपशाखा, पुन्हा त्याच्या उपशाखा असं करत जमिनीला घट्ट पकडलेल्या असतात. त्याप्रमाणे ह्या सुद्धा काय असतात, श्वासनलिका पुढे काय होते, लहान लहान भागामध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये पूर्ण पसरलेले असते, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, श्वसनिका असं म्हणतात, ठीक आहे, श्वसनी असं म्हणतात, ठीक आहे. ह्या श्वसनिकेच्या इथंच काय असतं, वायुकोश असतं. वायुकोश म्हणजे काय, असे पिशवी स्वरूपाचे वायुकोश असतात, ठीक आहे. ह्याला काय म्हणतात, वायुकोश, ठीक आहे. असे की या श्वसनिकेच्या सर्वात लास्ट पार्टला, की समजा ही श्वसनिका आहे, हिच्या लास्ट पार्टला तुम्हाला गोल गोल असे वायुकोश पाहायला मिळतात. हे तुम्हाला मॅप मध्ये मी दाखवेन. तिथं काय असतात, या श्वसनिकेच्या लास्ट पार्टला काय असतो, वायुकोश असतो, ठीक आहे. वायुकोश, ठीक आहे, वायुकोश, एवढं माहित असून दे, ठीक आहे. बघा, मला वाटतं श्वसनी म्हणजे काय समजलं, वायुकोश म्हणजे काय समजलं. तिसरा पाठ फुफ्फुसे, ठीक आहे. पुढचा पाठ बघा, फुफ्फुसे. फुफ्फुसे कशा असतात मानवी शरीरामध्ये, नंतर आपण त्याचं कार्य काय ते पुढच्या लेक्चर पुढे पाहू, ठीक आहे. आता पुढच्या पाठ मध्ये पाहू फुफ्फुसे, ठीक आहे. फुफ्फुसे फुफ्फुसेचा विचार केला तर मनुष्याची जे छातीची पोकळी आहे याला आपण काय म्हणतो, ह्या मनुष्याच्या हा भागाला आपण काय म्हणतो, छाती. मनुष्याच्या छातीच्या पोकळीमध्ये काय असतात, फुफ्फुसे असतात. फुफ्फुसे किती असतात, तो 2 फुफ्फुसे असतात, ठीक आहे. पहिला माहिती 2 फुफ्फुसे असतात, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला, असे 2 फुफ्फुसे असतात, ठीक आहे. आपल्या छातीचा बराचसा भाग, आपल्या छातीचा संपूर्ण भाग हे फुफ्फुसे काय केलेला असतात, फुफ्फुसाने काय केलेलं असतं, कव्हर, म्हणजे सगळे फुफ्फुसेच असतात, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा फुफ्फुसांच्या संरक्षणासाठी दपदरी, म्हणजे फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी फुफ्फुसाच्या वरती दपदरी आवरण असतं, दपदरी आवरण असतं फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी. त्यांना आपण बरकड्या म्हणतो, ठीक आहे. इथं असतात ना अशा प्रकारच्या बरकड्या तुम्हाला पाहायला म्हणजे इकडे असतात, तिकडे असतात. हे काय असतं, फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी त्याच्यावरती तुम्हाला दपदरी आवरण पाहायला मिळतं, ठीक आहे. ह्या फुफ्फुसाचा रंगाचा विचार केला तर फुफ्फुस कसा असतं, तांबूस रंगाचा असतं. थोडं माहित असून दे फुफ्फुसाचा कलर कसा असतो. एकदा पुरीला विचारतात की फुफ्फुसाचा कलर कसा आहे, आपल्या वृक्काचा कलर कसा असतो, आपल्या डोळ्याचा कलर कसा असतो, ठीक आहे. असे क्वेश्चन तुझ्या पुरीला विचारतात. तर जे फुफ्फुसे असतात, फुफ्फुसाचा कलर कसा असतो, तांबूस कलर असतो. कोणता, तर तांबूस कलर असतो, ठीक आहे. तांबूस कलर. जेव्हा आपण धूम्रपान सेवन करतो, आपण जर धूम्रपानाचं सेवन केलं तर आपल्या फुफ्फुसाचा कलर तांबूस वरून कोणता होतो, तो करडा होतो, ते काळसर कलर होतो. म्हणजे धूम्रपान काय असतं, घातक असतं. धूम्रपानामुळे काय होतं, हे अपुरी फुफ्फुसे निकामी होतात, फुफ्फुसामध्ये काळवट भाग असतो. कारण की धूम्रपानासाठी काय जातं, धूर सगळं आपल्या शरीराच्या फुफ्फुसामध्ये जातो ना, मग फुफ्फुसामध्ये गेला तर हवा थर जमा होतात आणि ते काळवटतात किंवा काळे पडतात, ठीक आहे. त्यानंतर फुफ्फुसाचा आकार जर विचार केला तर फुफ्फुसाचा आकार कसा असतो, शंकूसारखा आकार असतो, ठीक आहे. शंकूसारखा म्हणजे असं तुम्हाला फुफ्फुसाचा आकार कसा पाहायला मिळतो, की इथून अशी सुरुवात होते आणि पुढे असं शंकूसारखं लहान होतं. म्हणजे फुफ्फुसाचा आकार काय असतो, शंकूसारखा असतो, ठीक आहे. एखाद्या परीक्षेला विचारतात फुफ्फुसाचा आकार कसा असतो, शंकूसारखा. जसं मागच्या वेळी परीक्षेला विचारलं होतं की उरकाचा आकार कसा असतो आणि केवढा असतो, ठीक आहे. हे विचारलं होतं मागच्या टायमाला. तर फुफ्फुसाचा आकार कसा असतो, तर शंकूसारखा असतो. पुन्हा फुफ्फुसे 2, डावे आणि उजवे. तर उजव्या फुफ्फुसा असता म्हणजे इकडं उजवं फुफ्फुस म्हणजे ह्या साईडचं, तर उजव्या फुफ्फुसाचा विचार केला की उजव्या फुफ्फुसामध्ये 3 झडपे असतात, ठीक आहे.
उजव्या फुफ्फुसामध्ये 3 झडपे असतात आणि डाव्या फुफ्फुसामध्ये 2 झडपे असतात, म्हणजे 2 भाग असतात. उजव्या फुफ्फुसाचं 3 भाग असतात, डाव्या फुफ्फुसामध्ये 2 भाग असतात. परिणामी काय होतं, उजवं फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडं आकारानं मोठं असतं. पाठीमागे रिझन काय असतं, आपलं जे हर्ट, आपण त्याला हृदय म्हणतो, आपलं हृदय कुठं असतं, ह्या आपल्या डाव्या बाजूला इथं हृदय असतं. मग हृदय डाव्या बाजूला असल्यामुळे हृदयाच्या थोड्या काय होतं, मग 10वं फुफ्फुस जरा वरती सरकतं आणि वरती सरकल्यामुळे त्याचा आकार काय होतो, कमी होतो. आणि आपली तिथं काय मनविषाला इथं हृदय असतं ना, इथं हृदय असल्यामुळं डाव्या फुफ्फुसाचा आकार थोडा कमी होतो आणि उजवं फुफ्फुस जरा मोठं होतं. हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, बघा मला वाटतं तुम्हाला मी आता पॉइंट मध्ये काय काय सांगितले की जे आपली श्वासनलिका आहे, की श्वासनलिकेचे कोणकोणते पार्ट असतात, हे सर्व पार्टचं आपण अनालिसिस केलं. ठीक आहे, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या पॉइंट मध्ये अनालिसिस करूया की आपल्यामध्ये श्वसन प्रक्रिया कशी होते, श्वासोच्छ्वास म्हणजे नेमकं काय आणि पेशीय श्वसन कसं होत असतं. ह्या 2 गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, आता लेक्चर आपण इथं थांबूया.